रामकृष्ण हरी. नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञाना पाटी. सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटी नाचवी. श्री गुरु ज्ञानोबाराय. आणि आपल्या जीवनामध्ये अहंकार असेल तर आपलं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून कल्याणाचा मार्ग सांगताना ज्ञानी पुरुषानं अहंकार बाजूला ठेवला पाहिजे या विषयाचे विवेचन करतात. अहंकार कसा आहे? जसं पाण्यावरती असलेलं शेवाळ बाजूला केलं की शुद्ध पाणी मिळतं, किंवा सूर्यावर आलेले ढग बाजूला झाले की स्वच्छ प्रकाश पडतो. तसं आत्म्यावर अहंकाराचं पडळ आलं, ते बाजूला केलं की मग आपल्यालाच आपल्या स्वरूपाचा शोध लागतो. आणि म्हणून हा अहंकार बाजूला टाकला पाहिजे. एक भक्त देवाजवळ गेला. ए परमेश्वरा, ए पांडुरंगा, मी तुला काय देऊ? भगवंताने सांगितलं, हे बघ, जे तू निर्माण केलेलं नाहीस, जे वाईट आहे आणि जे दिल्यानंतर तुझं काही नुकसान होणार नाही, अशी वस्तू दे. भक्ताने विचार केला, मी चिखल देवाला देऊ का? आणि त्याने देवाला सांगितलं, मी तुला चिखल देतो. देवानी सांगितलं, अरे चिखलामध्ये कमळ उगवतं, चिखल वाईट कसा? नंतर त्या भक्ताने सांगितलं, मग मी अग्नी देऊ का? आगीमुळे घर जळतं. घराला अग्नी लागला तर तो काडी देखील शिल्लक ठेवत नाही. तुला अग्नी समर्पित करू का? भगवंतानी सांगितलं, अरे अग्नीमध्ये सोनं शुद्ध होतं, अग्नी वाईट कसा? शेवटी भक्त म्हणतो, मग मी काटा देऊ का? काटा माणसाला बोचला की यातना होतात, काटा वाईट आहे. देवानी सांगितलं, अरे काट्यामुळे फुलाचं रक्षण होतं, जो रक्षण करतो तो वाईट कसा? भक्त चिंतेत पडला आणि भक्त म्हणतो, मग मी काय देऊ? तेव्हा परमेश्वरानं दिलेलं उत्तर असं आहे, हे सद्ग्रहस्था, मला तू निर्माण केलेला अहंकार दे. अहंकार तूच निर्माण केलास, तो वाईट आहे, आणि तो तू मला दिलास की तुझ्याकडचं काही कमी होणार नाही. भक्ताला हा विचार पटला आणि भक्ताने अहंकाराचा त्याग केला. या उदाहरणाचं तात्पर्य असं आहे की आपण आपला अहंकार टाकून दिला तर आपल्याला देवाची प्राप्ती होती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून आपल्याला देवत्व प्राप्त व्हायचं असेल तर ज्ञान कमावण्याबरोबर अहंकाराची निवृत्ती करणं ही गरज आहे. आणि या अहंकाराची निवृत्ती केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. हा संदेश माऊली तुम्हा आम्हाला देतात. रामकृष्ण हरी.